यो बिर्याणी आहे, इथं चिल्लीला मित्र मटन. पुरी बिर्याणी मटन चिल्ली नमस्कार मित्रांनो, मी आहे रविचंद्रकर. अगं बाई पाल आली माझी बायको. आज आहे रविवार आणि आज आमच्या गावची सात म्हणजे या दिवशी आम्ही सगळे देवांना नारळ फोडायला जातो, खाना देतो आणि बोकर कापतो. अख्ख्या गावाला मटणाचं वाटा देतात आणि पाहुण्यांना बोलवतो आम्ही जेवायला. तर आम्ही या दिवशी सगळे देवांना नारळ विरळ फोडून दुसऱ्या दिवशी शात लावायला चालू करतो. मी पण आता नारळ फोडायला जाणार थोड्याच वेळेला, तर कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये आणि असंच सपोर्ट करत राहा ना. धन्यवाद तुमचा. आणि माझ्या चॅनलला असंच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. भेटूया थोड्या वेळात. आमची बाई कामवाली बाई मेरे को जानता नहीं है. सासूस एवढे सांगतं तरी ऐकत नाही ती. आणि इकडं आमचा आजचा स्पेशल पकवान चालू आहे. काय बनवतो आणि चिकन बिर्याणी. बाबा इस काम के लिए तो वक्त ही वक्त है. चिकन चिल्ली सॉरी करती होगी. यो बिर्याणी आहे, इथं चिल्लीला मित्र मटन. आज काय खरा नाही, आज रास खाव. आमची बाई आले नारळ द्यायला. आता नारळ देत आहे तिकडं. सो आम्ही नारळ घेतला आणि आता निघू. यो आला अर्धा नारळ भरून. आता आम्ही खाणे उचलले आमचे. चलो इकडं आमची बाव गावाचा दुसरा एक्झिक्युटिव्ह. इथं आमचा झोपरा आणि बाहेर आता पहिले आम्ही इथंच राहायचो. घर बांधला नव्हता तेव्हा. ही बाव त्यांना आम्ही अंगा धावलं. आता इकडं सुरुवात झाली शाता सगळी. वा रस्ता लय भारी रस्ता. इकडून सगळी शात आहेत. आम्ही तडजोड एकदम मेहनत करीत रस्ते पार करत. अमेझॉन की नदिया. भाई साहब कुछ ज्यादा नहीं हो गया. सगळं चिखल होतं इकडं. पाऊस आला बस. इथं गाडी ना जाऊ शकत. इथं डोपं पाणी सारखं एवढं अख्खा अर्ध डोपं भरायचं आमच्या ह्याच्यानं. एवढं पाणी सारखं. आता पाणी ना एवढं असती थकत आम्ही चाललो. मागं भावशेषा डोल्या ऊन आले. तसं ऊन आहे पण येतं दररोज येतं ऊन. तो चेहरा दाखवणार ना. इतने तेजस्वी लोग हैं हमारे पास. सो दाखवतो पुढं डायरेक्ट. आता नारळ फोडतानी हिने कारा घेतला. आमचा कसा व्हायचा मग आधीच लावून राहिले. तो माझ्या ना य करतो तिला काय. ये बघतो ती. बस हवा निकल गई. का आलं नाही ते पालाची. गरम व्हायला लागला लय. पिसाल हिला का राग आले का नहीं. आम्ही पोचलेलो आता शाताव आमचे. पुरा दाखवतो तुम्हाला. ही आमची खाण आहे. इथं आमचं मारुतीचं मंदिर आहे आणि इकडं आंबा आहेत. इथं तशी शात आहे. इथं जागा ना वराखाली. तर आम्ही आता इथनंच नारळ भरू. परत इथं सगळे गचकाट झाले. तर मांगिरी देवाला आम्ही इथनंच नारळ भरू. पण साथ दिली. आता
ती पॅटली अजून एक जण बलिदान मांगता है देव. एक काम कर 200 रुपए दे और 50 रुपए काट ओवर एक्टिंग के वजह. बघा देवाने बलिदान मागला थोडसा माझा कट झाला त्या नारळाच्या याच्यात. आमची खाण आहे म्हणजे लय वर्षी झाली. किती वर्ष झाली तुम्ही आलो नव्हतो मंदिरात. टाईम झाला ऑफिसमुळे टाईम नाही भेटे यायला. तो फायनली आता आलं नारळ फोडायला. आता इथं करलिंबाचा पक्का मोठा झाड आहे. ते त्याला उरी मारा चांगले येतील का काही ना. उरी मार उरी मार. वा मस्त की कारलेला आहे. बघू इकडे इथंशी चाफ्याचा पण झाड होता इथं. तो काही ना तो वरला आला लवकर मस्त फुलावीला पारायची इथं. चपली दाखवत चिखला भरलाय सगळा. फायनली आमचं नारळ फोडून झालेलं आहेत आणि आता आम्ही इथनं निघतो घरी. कंटिन्यू राहा ब्लॉगमध्ये. आता घरी मस्त बिर्याणी बनवली असेल ती दाखवतो तुम्हाला. तर बघा हा कसला झाड आहे बघा. कमेंटमध्ये सांगा म्हणा. आरकुसा जे पण हे उऱ्या मारत कसलं आहे बघा. काय यायला लागतं तुम्ही कमेंटमध्ये सांगा. बघ बघ करो हाथ जोड़ के मैं मोदी साहब से गुजारिश करता हूँ. म्हणजे फायनली इकडं बिर्याणी झालेली आहे. आता इकडं लेअर लावतं भाताचं म्हणजे चिकन. चिल्ली झालेली आहे मस्त आहे की. नंतर टाकीन कधीतरी पूर्ण व्हिडिओ कशी बनवलेली. सो इकडं मी आता आले मोठे यांच्या घरी. इकडं पण काय बनवतो आहे चिकन बिर्याणी आणि मटन. चिकन बिर्याणी आणि मटन सगळे चिकन बिर्याणी मटन चालू आहे. इकडे कांदा कटिंग चालू आहे. हे राईस आहे. याच्यान मटन बाबा. इकडे काय इकडे चिकन लेग पीस सगळे लेग पीस आहे. आम्ही खोबरा खातो इकडं. चला आता आम्ही इथे जाऊ घरी यायच्या मंदिरात थोड्याच वेळा. आम्ही निघलो आता. आई पप्पाचं मागाशी जेलती तेव्हा आम्ही खाणे उजेलतो नारळ पोहोचवला. तर आता दाखवतो वहिनीसोबत चाललो आम्ही. चलो इकडं या मोठ्या वहिनी आमच्या आणि या बारक्या वहिनी. बदामाची पानं आणायला पाठवली आम्ही रिया आणि रुची.
चलो तुम्ही चला पुरं. पाऊस बारिश आ गया. इकडे काकूंचं घर. काकू बसले आतमध्ये बिड्डा नुसतं नुसत्या लाजतील आता. कॅमेरा आहे ना माग. फायनली पोहोचलेलो आम्ही त्याला. हे जरीमरी आई मंदिर. ऑलरेडी रास लेडीज येतात मध्ये. हे बघा बाबा रास लेडीज. बस हवा निकल गई. कारण तुम्ही पुरुषी जाऊन करा ना तिथून. गरम व्हायला लागले आम्हाला. हाँ ये कर लो पहले. 12 सगळ्या लेडीज आहेत. असतेच ते अजून येतात. म्हणजे काय मग एकटा झाले. जलवा है हमारा. तू बघतो ना काय बोलले कमेंट दे काहीतरी. नको राहू दे. लाडला मयुरीची मम्मी. अच्छा कुठे चालला बाहेर. इकडे पाय पारचे. हाय हाय. मम्मी ताकद लावून नारळ फोडलेला आहे. अजून असते लेडीज घेतात. चला चला चला. म्हणजे बघा खालेला वाटतात ना. 2-3 एकच याच्या फोरला ना. द्या द्या या पोरा इथं बाहेर. जरीमरी आई मंदिर. सगळं अख्खे गावचे लेडीज सगळे इथेच पाय पडायला होता. बाबा एकाच याच्यात फोडले. जलवा है हमारा. अजून तिसरा पण फोडतात. इथं आम्हाला कामाला ठेवायचंय नारळ फोडायला. नारळ बड़े खतरनाक लोग हैं. क्या आम्ही चालले. चला फायनली आमचं झालेलं आहे कपल. वाटी विसरली तुमची. वाट विसरली. काय अरे हो तुला ठेवले का. इकडनं आम्ही जाऊ आता आमच्या देवाऱ्या. काय काय बोलता. आमचा देवारा कुलदैवत आमचं. आमचं मोठे पप्पा. आमची पाहुणी आलेली आहेत. पहिली पाहुणी. अगं बाई लास्ट सारखं दही लास्ट. रागावले का माझ्या. हा असं आहे का. अजून आमंत्रण काय. मी व्हिडिओ देतो ना तुला. व्हायरलच करतो डायरेक्ट. बघा हे आलेले आहेत आमच्यासाठी. बाबा लगेच घे गोट. कमॉन. यो लांब झाला. बा पोऱ्या लांब झाला. तिकडे
पार्टी पाहिजे असं ब्लॉक मध्ये घेता आम्हाला. रुको जरा सबर करो. ह्याच्या उन्हाला डोलं पप्पानी मस्त एक गलास घेतले. मस्त आता जेवू आम्ही पक्का जेवू आम्ही पक्का जेवू. नवीन पाहुणा आले हे जेवायला. अरे नाही जेवला जेवण आलेला आहे. पुरी बिर्याणी मटन चिल्ली कांदा लिंबू. आता तो चलिए शुरू करते हैं. आम्ही त्या इकडं बाबा दोघी जणी सासू आणि सुनबाई दोघी जणी आता चेस करतील बघा थोड्या टायमात. हा वा आमचा आर्यन भाई. अरे काय घेतले ते प्यायला? एक पॅक असता पक्का वारायला पक्का. बाबा राज्य मी आता भारी कमान बड़े खतरनाक लोग हैं. अख्खा जेवण बनवलं एकटीने लय भारी झालेलं आहे. त्याच्याबद्दल काहीच शक नाही. त्याच्यात जेवण लय भारी बनवतं. तुला आता हॉटेल बिटेल टाकले असतं पार्लर नसतं तर. बात तो सही है. सो आमचं जेवण झालेलं आहे. आम्ही बसले या दोघी काहीतरी चालत शेक जाय. वा जास्त जेवण झाला. धन्यवाद. लय भारी जेवण झालेलं लय भारी जेवण भाई मजा आया. हा ही आमची सारखं ताई वकिलांना जेवण म्हणून खावतं. तिथं कॅन्टीन आहे पनवेलला पनवेल कॉटन. तर कधी टेस्ट करायचं असेल तर जेवण मस्त बनवतं ती पण. तिथं पनवेल कॉटन जावं. ऑर्डर करायचं असेल तर कॉन्टॅक्ट नंबर मी देईन ना तर मेसेजमध्ये सांगा म्हणा मी सांगेन तुम्हाला. काय काय बनवता तुम्ही तुमच्या कॅन्टीनमध्ये? माझ्या कॅन्टीनमध्ये फिश थाळी असते, सुरमई थाळी, कोळंबी प्रॉन्स थाळी असते, चिकन थाळी असते, व्हेज असतं. ओके म्हणजे खूप व्हरायटी आहेत आमच्याकडं. तर कोणाला ऑर्डर करायचं असेल आणि ऑर्डरनुसार सर्व भेटेल. चिकन बिर्याणी, मटन बिर्याणी, प्रॉन्स बिर्याणी, अजून काय फिश फ्राय सगळं भेटतं. सगळं भेटेल. आगरी पद्धतीचा सगळा भेटेल. तर आगरी पद्धतीचं जेवण तुम्हाला भेटेल. सगळं आग्रहाचं जेवण तुम्हाला भेटेल. तू हा मी कट करेन तो तू परत राहतो पण तुम्हाला सगळ्या पद्धतीचं जेवण भेटेल. मयुरी बोलतं असं वाटेल तुम्हाला कट करतील पण ना करीत ते. सही पकडे हैं. अनुभव भेटले तिला मी व्हिडिओ टाकून. काय बोले कोण बोले चांगल्या काय चांगल्या बोले चांगल्या बोले आई म्हणतो मुलं लाज वाटते. तुझी सुनास कधीपासून 4 वाढलेली असते तरी सुद्धा. नवीन पाहुणे आले. कुठला रे तुम्ही? हा कुठला? बोलता नहीं करके दिखाता हूँ. करके नहीं दिखाता फिर कुछ भी नहीं करता. पनवेलचा ना सांग ना लवकर. कुठला? तुला टीव्हीवर दिसल. इथं आमचं दाखलीबाईचा बर्थडे आता करायचे. कुठला? ईशा ईशा बाबा इकरान सूर्य आला ऊन आला गेला. 5 minutes later. बाबा तो मोठा भाऊ पहिला आलता बारका भाऊ सगळं बाबा 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 काय बाला चल पॅक मांडले आपण प्यायला. संध्याकाळ झाले आता दुपारचं जेवण झालं आम्ही संध्याकाळी तर मस्त टेबल
आम्ही तयारीशी आल्या. वहिनी बघतील आता. इकडं फुल एकदा तयारी केली आम्ही तुमच्यासाठी. कसं वाटतं? मस्त गालासा मांडल्या, सोडा ठेवलं इकडं. आता थोड्या टायमात टेबल भरल खाण्याला पकवान. आम्ही खाऊ मस्त. बाला तू पण एक मारशील ना मला. आता व्हायरल आहे चालू. तर बघू म्हणा ब्रँड आम्हालाच ना माहिती. जाऊ रिअर विस्की. अभी मजा आएगा ना भिड़ो. रिअर विस्की कंच आहे हो. इथं आहे कंपनी R7 कंपनी. मस्त की आता भरू आम्ही गालासा. परत टाइम आम्ही पका सगळा खपू यो. इस काम के लिए तो वक्त ही वक्त है. आपल्या गावात बी आहे ना. मी मोठ्यापच चांगला ना. होममेड बहिणीसनी होममेड चिल्ली आणि चेक केला काय ना. ती सलाईन लावली. सलाईन सलाईन लावलेली असते ना. होममेड चिल्ली आणि चना कोली वडा. हाय हाय इतना सुकून. एक मेंबर लेट आला कामा मुला. चलो भाई देखो अब मैं क्या करता हूँ. हा आता धुरकूस कामा झालेली आहेत आमची. अच्छा ठीक है. आम्हाला भाकरी जेवण आले मस्त. आता अरे उतन बाला कोण बाला उतन उतन ना उतन. मायला बाबू भाई असं डायरेक्ट बाबू तेरा तो गेम बजाना पडेगा. बाबा इकडे या वहिनी लपल्या आईच्या माग. बाबा ओ बापू. नूतनला रन लागली. नूतनला रन लागली. काय झालं ग? काय झालं ग नूतन? इकडं सोनू लय असतं. सोनू लय असतं. सोनू रास असतं. खराब हो जाएगा. मैं आज बघा आला बाबा कमेंट आला म्हणा ठेवतो आता. सो माझं तर जेवण झालेलं आहे. पक्का टाईट झाले पोट. रात जेवलो आज दिवसभर. इकडं आता या सगळ्या आल्या आमच्या तर जेवायला आल्या पाहुण्या. सुकान जेवायचे त्यांना. ही केकवाली होतं सुकान जेवायचे म्हणा. अरे पाहुणे आले ना आपले तर काय बोल द्या ना पक्या जेवा. ओके इकडं पण सुकान बोलते. सोनू काहीतरी बोलत होती मानसी जेवूच नाही शकत बोलते इथं. काय मानसी तू जेवू नाही शकत बोलते इथं. काय बोललं तरी काय आला मी बोलत नाही. अच्छा बात नाही. कसा वाटला ब्लॉग? आवडला असेल तर नक्कीच लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा या चॅनलला. आणि असाच सपोर्ट करत राहा. धन्यवाद. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय टाटा गुड नाईट स्वीट ड्रीम.